हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. सर्वांना आजचा दिवस शुभ जावो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर मी पूजेची इथे तयारी करत आहे. स्वस्तिक काढत आहे तांदळाने. त्यावर स्वस्तिक काढून घेते. स्वस्तिक काढायचं काम चालू आहे माझं. तर त्यानंतर तांब्या घेतला आहे. तांब्याला हळदी कुंकवाची बोटे लावलेली आहे. त्याच्यात सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे. 5 पाने आंब्याची लावलेली आहे. त्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून नारळ ठेवलेला आहे. त्यानंतर देवाला हार घालते आहे मी. हार घालून झाल्यानंतर मी गणपतीची मूर्ती ठेवली तिथं. स्वामींची मूर्ती पण ठेवलेली आहे. मी देवीचा साज आणलेला आहे त्या कलशाला घालण्यासाठी. तर तो ओपन करत आहे. देवीचा साज खूप सुंदर दिसत आहे. तो लावल्यानंतर तर खूप मनमोहक मूर्ती दिसत होती. मी आता दागिने घालून घेत आहे देवीचे. आता मंगळसूत्र घालते आहे. खूप सुंदर असे साज आहे देवीचा. तर घालून घेते आहे. भोरमाळ पण खूप सुंदर होती. खूप छान आहे. तर मी घालत आहे देवी आईला. खूप सुंदर असं मूर्ती शोभेशी दिसत. मस्त अशी आता मी फुलांची रांगोळी काढून घेत आहे. खूप झेंडूच्या फुलांची खूप मस्त अशी पाटावरती पण फुले अशी टाकून घेतलेली आहे. मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे. आता फळे ठेवली आहे. 5 फळे ठेवायला लागतात. दिवा लावून घेतलेला आहे. ते घंटी वगैरे सगळे स्वामींची मूर्ती वगैरे ठेवलेली. माझी जपमाळ पण तिथेच ठेवलेली आहे. मस्त मेणाचे दिवे लावते. वॅक्सचे दिवे आहेत ते. सगळीकडे चारही बाजूने लावून घेत आहे दिवे. खूप मनमोहक आकर्षक पूजा दिसत होती माझी. तर तुम्हाला दिसतच असेल. मी व्यवस्थित दाखवते तुम्हाला. खूप छान अशी देवीची प्रतिमा दिसत होती. आता फुले ठेवून घेत आहे मी. खूप सुंदर असं. खूप छान पूजा. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंट करून सांगा मला. चारही बाजूने मस्त दिवे लावून घेतले आहे. पूजा धूप अगरबत्ती लावलेली आहे. त्यानंतर मी पूजा करून घेतली मस्त अशी. कशी वाटली तुम्हाला प्रतिमा नक्की सांगा आवर्जून. आता मी पोथी घेतली आहे. पोथीची पूजा करून घेतली आहे. नंतर तर आता मी पोथी घेतलेली आहे महालक्ष्मी मातेची. तर मी त्या पोथीची पूजा करून घेत आहे. तर पोथी वाचते मी. पोथी मस्त वाचन करून झाल्यावर मस्त अशी आरती घेतली व देवीला नैवेद्य केलेला आहे, ठेवलेला आहे, अर्पण केलेला आहे देवीला नैवेद्य. कशी वाटली माझी देवीची प्रतिमा नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा व्हिडिओला. थँक्यू.